तर मित्रांनो, मी विजय आणि तुम्ही पाहत आहात माझी मुलगिरी. शिवाजी महाराजांचे प्रत्येक गडकिल्ले मराठी माणसांनी पाहिलेच पाहिजेत. गावातील मंदिरात जाऊन ट्रेक सुरू होतो. गोसाळेगडाचा ट्रेक अगदी सोपा असून नवशिक्के ट्रेकर्स आणि कुटुंबासोबत सहज करता येतो. साधारण 15 मिनिटात आपण मुख्य दरवाजापर्यंत पोहोचतो. पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. चा किलबिलाट आणि थंड वारा यामुळे हा ट्रेक अधिक सुंदर वाटतो. बीड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गोसाळी गावाजवळ वसलेला आहे. रोहा शहरापासून हा गड सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या गडावर अशी काही ठिकाणे आहेत जी अनेक पर्यटकाच्या नजरेतून सुटतात. चला सुरू करूया आजची मुलुकगिरी. मुख्य दरवाजा आज अस्तित्वात नसला तरी शिवकाळामध्ये तो दिमागात उभा असणार यात काही शंका नाही. दगडी कमानी, मजबूत बांधकाम आणि संरक्षणात्मक रचना पाहून तत्कालीन स्थापत्यकलेचे कौशल्य लक्षात येते. गडाचा दरवाजा तुटल्यामुळे दरवाजेचे जे अवशेष आहेत ते गडाच्या जवळच पडलेले आहेत. त्यावरती असणारे आकर्षक कोरीव काम व दरवाजाजवळ कोरलेली शरबाची सुंदर शिल्पे या गडाचे खास आकर्षण आहे. दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला लगेचच संकटकालीन मार्ग सापडतो, तो म्हणजे चोरदिंडी. किल्ल्याच्या डाव्या बाजूने आतमध्ये गेला की तटबंदीमधून जाणारा रस्ता आहे, बांधलेले शिवकालीन स्वच्छकोप. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. यावरून त्या काळातील स्वच्छता, नियोजन आणि सैनिकांच्या सोयीचा किती विचार केला जात होता हे स्पष्ट होते. आपले गड केवळ युद्धासाठी नव्हते, तर सुयोग्य व्यवस्थापनाची उत्कृष्ट उदाहरणे होती. गोसाळेगडचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे. 16व्या शतकाच्या सुरुवातीला हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. इसवी सन 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून स्वराज्यात सामील केला आणि त्याचे नाव वीरगड असे ठेवले. या गडावरून कोकणातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवले जात असे. अफजल खान प्रतापगडकडे निघाला असताना जंजिऱ्याच्या सिद्धींनी या गडाला वेढा घातला. मात्र प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी मिळताच सिद्धीने वेढा उठून माघार घेतली. त्यानंतर हा गड सिद्धी, आग्रे आणि मराठे यांच्या ताब्यात राहिला. 1818 मध्ये ब्रिटिश अधिकारी कर्नल प्रॉथरने हा गड जिंकून घेतला. आज हा गड आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे. पहिला बुरुज पाहिल्यानंतर आपण दुसऱ्या बुरुजाकडे चाललो आहोत. हा छोटासाच गड आहे. त्या गडाच्या सेकंड बुरुजावरती किंवा बाले किल्ल्यामध्ये जाणारी वाट आहे.
पावसात कोरलेली अनेक पाण्याच्या टाक्या. पावसाचे पाणी साठवण्यासाठी त्या तयार करण्यात आल्या होत्या. आजही काही टाक्यामध्ये स्वच्छ पाणी दिसते. त्या काळातील जलव्यवस्थापन किती प्रगत होते याचे उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळते. गडावर पुढे जाताना दगडात कोरलेली प्राचीन गुहा पाहायला मिळतात. या गुहाजवळ एक सुंदर शिवलिंग आहे. या शांत वातावरणात शिवलिंगाचे दर्शन घेताना वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते. इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो. बालेकिल्ल्यावर शिवकालीन तोफा पाहायला मिळतात. या तोफा गडाच्या संरक्षणासाठी वापरल्या जात होत्या. मित्रांनो, मला इथे एक गोष्ट विशेष जाणवली. स्थानिक शिवप्रेमींनी पावसाळ्यात या ऐतिहासिक तोफा खराब होऊ नये म्हणून याच्यावर प्लास्टिकचे संरक्षण केले होते. मात्र जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे ते प्लास्टिक उडाले होते. इतिहासाबद्दल असलेल्या प्रेमामुळे मी स्वतः ते पुन्हा व्यवस्थित झाकून ठेवले. आपल्या गड किल्ल्यांचे जतन करणे ही प्रत्येक शासनाची जबाबदारी नाही, तर ती आपल्या प्रत्येक शिवप्रेमींची जबाबदारी आहे. घोसाळगडावर अनेक वास्तूंची पडझड झालेली आहे. त्यातीलच एक वास्तू म्हणजे दारुगोळा कोठार. हे सुद्धा पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे इतिहास, स्थापत्यकला, निसर्ग आणि शिवकालीन वारसा सुंदर संगम आहे. जर तुम्ही रायगड जिल्ह्यात भटकंतीला येणार असाल तर
हा गड तुमच्या यादीत नक्की असावा. शिवाजी महाराजांचे प्रत्येक गड किल्ले मराठी माणसांनी पाहिलेच पाहिजेत. तर मित्रांनो, हा किल्ला आपण पाहून झालेला आहे. छोटासा आहे किल्ला, जास्त काही मोठा नाही आहे. किल्ल्याला एक पूर्ण राऊंड मारल्यावरती परत दुसऱ्या बुरुजावरती येते. एवढा छोटासा असा किल्ला आहे. किल्ला बघण्यासाठी खूप छान आहे. कोकणातील हा किल्ला तुम्ही सगळ्यांनी एकदा नक्कीच पाहायला या. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. हर हर महादेव, जय शिवराय.